नमस्कार मंडळी, 26 डिसेंबर 2024 वार गुरुवार, मराठी महिना मार्गशीर्ष, तिथी सपला एकादशी, नक्षत्र स्वाती। तर आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या दिवसभरातून सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपून घेतली जाणार नाही। वाल्मिक कराडांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा इशारा। बीडच्या पालकमंत्री पदाबाबत स्पष्ट सांगितलं, 3 नेते एकत्र बसून ठरवू। यानंतर एक मोठी बातमी समोर येते। दहशतवाद विरोधी पथकाने राज्यभर राबवलेल्या विशेष मोहीम, 17 बांगलादेशी घुसखोरांना अटक, 3 महिलांचा समावेश। या प्रकरणी ठाणे, नवी मुंबई, मुंबई शहर, नाशिक या ठिकाणी 10 गुन्हे दाखल करण्यात आले। आणि लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात। नव्यानं नाव नोंदणी केलेल्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी। आणि देशातील सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, मोबाईलचे रिचार्ज स्वस्त होणार। आता कॉलिंग आणि SMS साठी मिळणार वेगळे प्लॅन, ट्रायचा मोठा निर्णय। आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कुटुंबातील एकालाच आता PM किसानचा लाभ, अनेकांचा पत्ता कट होणार। नवीन नियम तयार करण्याबाबत केंद्राची हालचाली। आणि राज्यातील लाडकी बहिणींसाठी दुसरी सर्वात महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, साध्या कागदावर अर्ज करा, बदलून मिळेल पुरुषांच्या नावावरील गॅस कनेक्शन, मिळतील वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत। आणि बीड हत्या प्रकरणातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडे गप्प का, अंजली दमानी यांचा संताप अनावर। आता बीडमध्ये ठिय्या आंदोलनाला जाणार, काळे कारनामे उघड करणार। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये नेमके कधी मिळणार, मंत्री आदिती तटकरे थेट सांगून टाकलं, मार्च नंतर अर्थसंकल्पीय बजेट नंतर निर्णय होईल। आणि महत्त्वाची बातमी, दरमहा 13,000 रुपये पगार असलेल्या आरोपीने मंत्रिणीसाठी घेतले 4 BHK फ्लॅट, BMW कारही केली खरेदी। संभाजीनगरमधील प्रकार उघडकीस, कंत्राटी कर्मचाऱ्याचा भ्रष्टाचार समोर। आणि क्रीडा विश्वातून महत्त्वाची बातमी समोर येते, चॅम्पियन ट्रॉफीचा थरार 19 दिवस रंगणार। सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, भारत आणि पाकिस्तान 23 फेब्रुवारीला एकमेकांविरोधी भिडणार। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडले असेल तर नक्की इतरांना शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।